वेदांत श्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेली डॉक्टर अरविंद कुलकर्णी लिखित मैकल कन्या नर्मदा मैया व निवडक भारती पक्षी डॉक्टर अरविंद कुलकर्णी व सुरेश जोंधळे लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पतसंस्था सभागृह सायन्स कॉलेज येथे संपन्न झाला। आयोजित प्रकाशन सोहळ्यात प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळ्यासंदर्भात प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। या प्रकाशन सोहळ्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। निवडक भारती पक्षी आणि मैकल कन्या नर्मदा मैया या दोन पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। प्रकाशनचं उद्घाटन डॉक्टर काब्दे यांनी केलेले आणि यासाठी मार्गदर्शन म्हणून डॉक्टर वडदकर, डॉक्टर यार्दी, LK कुलकर्णी हे आले होते आणि त्यांनी त्यांचं आणि प्रकाशक श्री उमरजकर या ठिकाणी आले, त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं। ही दोन्ही पुस्तकं अभ्यास करण्यासाठी चांगली आहेत। नर्मदेची पूर्ण माहिती या पुस्तकात मिळेल आणि पक्षी यामध्ये आपल्या परिसरात मिळणाऱ्या संपूर्ण पक्ष्याची इत्थंभूत माहिती त्या पुस्तकामध्ये आहे। वाचकांनी हे पुस्तक घ्यावं आणि संदर्भ करून वापरावा असं लेखक स्वतः म्हणतात। हा म्हणजे नर्मदा आहे, नर्मदेचा गाभा आहे। नर्मदा मैया तिचं धार्मिक पवित्र तिचं पाणी त्यातील संपूर्ण परिस्थिती ह्याचं गाव आहे आणि पक्षीचं भागामध्ये पक्ष्याबद्दलची पूर्ण माहिती संपूर्ण लोकांना त्याची माहिती कळेल आणि पक्षी, वनस्पती, जल आणि निसर्ग हे कसं सांभाळता येईल या पुस्तकातून आपल्याला कळेल। नांदेड येथील पक्षी अभ्यासक प्राध्यापक अरविंद कुलकर्णी आणि श्री सुरेश जोंधळे यांचं भारतातील निवडक पक्षी या पुस्तकाचं एक प्रकाशन या ठिकाणी झालं आणि दुसरं पुस्तक जे आहे मैकल कन्या नर्मदा मैया, ही दोन्ही पुस्तकं पक्ष्यांचा अभ्यास आणि नर्मदेची परिक्रमा ह्या अनुभवावर आधारित पुस्तक आहेत आणि कुलकर्णी सरांनी आणि जोंधळे सरांनी पक्ष्यांसंदर्भात जे काम केलं आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याचं हे एक डॉक्युमेंटेशन आहे असं मला वाटतं। ही दोन्ही पुस्तकं अतिशय माहितीपूर्ण पुस्तकं आहेत आणि पक्ष्यांच्या संदर्भात नवीन पक्षी निरीक्षकांना मार्गदर्शक हे पुस्तक ठरेल। तसंच नर्मदा परिक्रमेवर जे पुस्तक कुलकर्णी सरांनी लिहिलेलं आहे यामध्ये नर्मदेच्या संदर्भात माहितीचा खजाना असं या पुस्तकाला म्हणता येईल। प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे, या प्रसंगी आपण काय सांगतो? ही दोन्ही पुस्तकं एक वेगळ्या प्रकारे लिहिलेली आहेत। अनुभवाचं त्याच्यामध्ये उल्लेख अनुभवाच्या आधारे लिहिलेलं पुस्तक आहे। याच्यात कुठलंही काल्पनिक किंवा ज्याला आपण म्हणतो भ्रामक असं याच्यात कुठे उल्लेख नाही। वास्तवाला धरून हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये शास्त्रीय ग्रंथ असं या पुस्तकाला आपण म्हणू शकतो। डॉक्टर अरविंद कुलकर्णी यांच्या मैकल कन्या नर्मदा या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहता आलं याचा मला अतिशय आनंद वाटतो। नर्मदा परिक्रमेवर एकंदर जी विविध पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यापैकी हे अत्यंत वेगळं आणि सर्वांग परिपूर्ण असं पुस्तक आहे। हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर अरविंद कुलकर्णी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो।